नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात आजच्या दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या मुख्य बातम्यांपासून. मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत 17 ऑक्टोबर रोजी बीडमध्ये महाएल्गार सभेचे आयोजन. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये ही सरकारची जबाबदारी आहे. या सभेमुळे राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. वर्धापूर पोलिसांनी 19 किलो 120 ग्रॅम गांजा जप्त केला. पळसखेडा भागामध्ये एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये गांजाची 5 ते 6 फुटांची झाडं जप्त करण्यात आली आहे. केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण. अनेक महामंडळाच्या बसेसची काही तरुणांकडून तोडफोड. पोलिसांकडून आंदोलकांना आंदोलन थांबवण्यासाठी विनंती. परभणीच्या पेठशिवनी महसूल मंडळीत खरप धानोरा गावात पीक कापणी प्रयोगात पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी आणलेल्या काट्यावर सोयाबीनचं वजन वाढवल्याने शेतकरी आक्रमक. शिरपूरमध्ये अवैध सावकारीवर धडक कारवाई. पोलिसांनी निबंधक पथकाने 3 सावकारांच्या घरावर टाकले छापे. धाडीत पोलिसांकडून कोरे चेक, कर्जाच्या डायऱ्या, दस्तावेज, पाकिट डायरी तसेच इतर कागदपत्रे जप्त. ठाण्यात बेकायदा बांधकामावरून 9 पाड्यात भाजपच्या माजी नगरसेवकांचं ठिय्या आंदोलन. आयुक्तांकडून तातडीच्या कारवाईची मागणी. केडीएमसीच्या कर्मचाऱ्यांना 20,000 रुपयांचा बोनस मिळणार. केडीएमसी परिवहन कर्मचारी कामगार संघटनाचे अध्यक्ष रवी पाटील यांची माहिती. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित डॉक्टर वीरेंद्र तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर यांना कोल्हापूर सर्किट बेंचकडून जामीन मंजूर. चोपड्यात सततच्या पावसामुळे कापसाचं मोठं नुकसान. उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर फिरवला रोटा. आर्थिक संकटामुळे शेतकरी चिंतेत. आगामी काळात एआयचा वापर आणखी वाढल्याने गुगल भारतात मोठी गुंतवणूक करणार आहे. कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले की भारताला एआय हब बनवण्यासाठी कंपनी भारतात 1.33 लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे. सोलापूर काँग्रेस पक्षाकडून वोट चोर गद्दी छोड स्वाक्षरी मोहीम सुरू. काँग्रेस पक्ष निरीक्षक मोहन जोशी, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थित करण्यात आले आंदोलन. काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पीएम किसान सन्मान योजनेत लाभार्थी घोटाळा. 31 लाखांहून अधिक बोगस लाभार्थी. नियमांविरोधात जाऊन एकाच कुटुंबातील 2 लाभार्थी. संशयास्पद प्रकरणाची चौकशी करण्याचं केंद्रीय कृषी मंत्रालयाने राज्य सरकारला निर्देश दिलेत. प्रक्षोभक विधान करून प्रसिद्धीच्या झोतात येणारे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप अजितदादांच्या भेटीला कारणे दाखवा नोटिसीनंतर दादांसोबत काय चर्चा करणार याची उत्सुकता. पुण्यातील जुन्या कात्रज घाटात भीषण अपघात. भरधाव वेगातील पीएमपीएमएलची दुचाकीला धडक. दोघांचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठ संघाची निवड. उत्तर प्रदेशातील गलगोटिया विद्यापीठात स्पर्धेचं आयोजन. 13 ते 17 ऑक्टोबर दरम्यान होणार स्पर्धा. रेल्वेला फुकट्या प्रवाशांचा ताप. मागील 6 महिन्यात 2,27,000 फुकट्यांवर कारवाई. 12,76,00,000 लाखांचा दंड वसूल. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून कारवाई. ठाणे पोलिसांच्या कारवाईत 44 लाखांहून अधिकच मेफेड्रॉन साठा जप्त. 2 तस्करांना अटक. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख राहुल मस्के यांच्या नेतृत्वात कारवाई. चांदवड पंचायत समितीच्या 10 गणांची आरक्षण सोडत जाहीर. 10 पैकी 5 जागा महिलांसाठी राखीव. उपजिल्हाधिकारी शर्मिला भोसले यांच्या अध्यक्षतेखाली प्रक्रिया पार पडली आहे. ग्रामीण महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शन आणि विक्रीसाठी उमेदचा पुढाकार. सोलापूर जिल्हा परिषदेकडून 2 दिवसीय रुक्मिणी दिवाळी महोत्सवाचं सोलापुरात आयोजन. दिवाळी फराळ आणि शोभेच्या वस्तू प्रदर्शनात विक्रीसाठी. अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसवून देण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांचं थेट डीपीवर चढून आंदोलन. भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को गावात महावितरणाच्या विरोधात गावकरी झाले आक्रमक. ऐन सणासुदीच्या काळात लाईट जात असल्याने गावकरी आक्रमक. पालघरमधील वाढवण बंदर निर्मितीला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील. प्रकल्पाला आक्षेप घेणाऱ्या स्थानिक संघटनांच्या याचिका फेटाळल्या. बंदराच्या विकासाचा मार्ग मोकळा. माजी आमदार क्षितिज ठाकूरांसह बहुजन विकास आघाडीच्या 125 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल. ग्लोबल सिटी गोंधळ प्रकरणात पोलिसांची कारवाई. मुख्यमंत्र्यांचे शहर अश्लील शेरेबाजीत अव्वल. एनसीआरबीच्या अहवालात माहिती उघड. सार्वजनिक ठिकाणी महिलांना अश्लील शेरेबाजीत संत्रानगरी सर्वात पुढे. समीर पाटील यांच्या दंगेकराविरोधात 50 कोटींच्या अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा. दंगेकरांना 2 दिवसात भूमिका स्पष्ट करण्याची मागणी. बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का. सुहेल देव भारतीय समाज पक्ष स्वतंत्र लढणार. पक्षाध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे मंत्री ओम प्रकाश राजभर यांची घोषणा. एनडीएच्या जागा वाटप एकही जागा न मिळाल्याने घेतला निर्णय.